दया गाई पशुचे पालन, दूत दया गाई पशुचे पालन, दया गाई पशुचे पालन, दूत दया गाई पशुचे पालन, या जीवन वनामाजी, दाखिला जीवन वनामाजी, उत्तमाची गती होय पावेल, पावेल, उत्तमाची गती होय पावेल. उत्तमाची गती तोई पावेल, उत्तमाची गती तोई पावेल. भूतदया म्हणजे ते कोणत्याही जीव कोणताही असो, दुःख मात्र त्याला सारखंच असते. ध्यानात घ्या. फक्त कुणाला व्यक्त करता येतं आणि कुणाला व्यक्त करता येत नाही. कुत्र्या मांजराला, गाई गाढव बैल यांना आपलं दुःख व्यक्त करता येईल का मंडळी? सांगा. करता येईल? करू शकत नाही. कारण त्यांना देवाने काय दिले नाही? वाचा दिली. वाचा कोणाला दिलेली आहे? माणसाला. मग या वाचेनं काय काम करायला पाहिजे? ज्ञानोबराय सांगतात कसं पाहिजे बोल. मितले आणि रसासोळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. कसं शब्द बोलला पाहिजे? मितले आणि रसा, थोडक आणि रसा. परंतु गोड बोलणाराला फसवतात लोक. हे ध्यानात. गोड बोलणाऱ्यांना फसवतात. परंतु आता मला असं नाही वाटत. मला असं वाटू राहिलं आता गोड बोलून फसवतात. विठाला विठाला व्यवहारामध्ये काही काही लोक काय करतात? गोड बोलून फसवतात. एखाद्याकडं जर आपली इच्छा असेल पैसे मागण्याची, तर त्याचा आपण खूप त्याला आपण शिव्या देतो. ज्याच्याकडून आपल्याला काही घ्यायचंय त्याला आपण शिव्या देतो. त्याची स्तुती करतो. पहिले तुम्ही किती चांगले, तुमचं काय आहे हे वजन सर्व दाखवतो. तेव्हा तो काय होतो? देण्यास तयार होतो. फक्त निस्वार्थ देणारा दोन ठिकाण आहे. एक आहे संत आणि दुसरा आहे देव. म्हटले त्यांनाच उदार शब्द लावलेला आहे. जो देणारा आहे. देणारा जर असेल तर निश्चितच त्याच्यात चांगल्या माणसाचा भाव उतरलेला असेल. तसा तो देऊ शकत नाही. देणारा कोण आहे? म्हटले परमात्मा. देता देवविता, नेता नेमविता, येथे याची सत्ता काय आहे? येथे याची सत्ता. देणारा जर तो आहे, मग घेणारा पण कसा पाहिजे? योग्य. माणसाने योग्यच ठिकाणी पात्र उभा केलं पाहिजे. एखाद्याला 5 मुलं आहेत. व्यवहार घरातला 5ही मुलांच्या हातात देता येईल का? सांगा. बसलेले एका मुलाकडे व्यवहार देता येईल का? सगळ्यांकडे देता येईल? सगळ्यांकडे देता येणार. कोणाच्या तरी एकाच्या हातात. परंतु कोणाच्या देणार हे देणारा ठरवेल. योग्य कोण आहे? सगळ्यांना चालून घेणारा जर असेल तर निश्चितच त्याच्याकडे व्यवहार दिला जातो. हा हे वागण्याचं आहे व्यवहारामध्ये. परमात्मा ही त्याचाच आहे ज्याचा भाव शुद्ध आहे, ज्याचा व्यवहार शुद्ध आहे. म्हटले त्याला म्हटलेलं उत्तम गती त्याला मिळेल कधी? ज्याच्या जीवनाचा व्यवहार काय असेल? चांगला असेल. जोडोनिया धन, उत्तम व्यवहार, उदास विचारे वेच करी. उदास वृत्तीनं तो जगतो. काही काहीकडे भरपूर पैसा असतो, परंतु ते कधी दाखवत का? दाखवतात माझ्याकडे एवढे पैसे आहे, माझ्याकडे एवढे पैसे आहे, असं कोणी दाखवतं? काही काही तर असून सुद्धा नसल्यासारखे वाटतात. उदास विचारे वेच करी. आशांना काय मिळते महाराज? हे पात्र तसे होते. कमी होतं का काही सांगा? पैशाची कमी होती?
माणसाची कमी होती, तुम्हाला सांगतो कशाची कमी नव्हती, फक्त वेळेची कमी होती. विठ्ठला विठ्ठला वेळ नव्हती राहिली त्यांची. वेळ काय झालेली होती, संपलेली होती. आणि संपलेला जर आपला आपण स्टॉप ठरवलेला आहे उतरायचा, कोपरगाववरून आपण बसमध्ये चढलेलो आहे आणि पिंपळवाडीला यायचं आहे. एखाद्यानं जर शिर्डीचं तिकीट काढलं असेल, एखाद्यानं जर सावळीवीरचं तिकीट काढलेलं असेल, तर जिथलं तिकीट असेल तिथं त्याला काय करावं लागेल, उतरावं लागेल. जर तो पुढं चढून येण्याचा प्रयत्न केला तर त्याला पैसे चुकवल्याशिवाय पर्याय नाही आहे. तसाच जीवनाचा प्रवास आहे. जोपर्यंत वेळ आहे, हा वेळच आपलं काय जीवनाचं खरं धन आहे, धन. म्हणून वेळेला म्हटलेलं आहे, समय कुणावरती नाही आला, सगळ्यांवरती. समयासी सादर व्हावे, देव ठेविल कैसे राहावे. देवाने जसं ठेवलं तसं राहणं. समय कोणाला चुकलेला नाही. समय बडा बलवान, काबा लुटी गोपिका, वही अर्जुन वही बाण. ज्या अर्जुनानं धनुष्याच्या बळावर सर्व युद्ध जिंकले, शेवटी भिल्लानं काय केलं, हरवलं का नाही. वही अर्जुन वही बाण. तिथं नाही रक्षण करू शकला अर्जुन. का? कारण समय नव्हता, त्यावेळेस त्याची वेळ नव्हती. म्हणून जीवनामध्ये वेळेला, आणि त्या वेळेला आणखीनही बाधा सांगितल्या. म्हटले त्याच्यामध्ये याच मायेचं विघ्न आहे, अभंगाचं चित्र. माया विघ्ने भ्रमला हरे, माया विघ्ने भ्रमला हरे, माया विघ्ने भ्रमला हरे, माया विघ्ने भ्रमला हरे. म्हणता मी माझेनी काय, म्हणता मी माझेनी काय, मी माझे रे, म्हणतो मी माझे. हे तो संपत्तीचे वारे, हे तो संपत्तीचे वारे, हे तो संपत्तीचे वारे, तो संपत्तीचे वारे. सासुकारे जाईला, सासुकारे जाईला, सासुकारे जाईला, सासुकारे जाईला. धनधारा पुत्र जा, धनधारा पुत्र जा, हो म्हटले मायेचं विघ्न आहे सगळं. माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझेनी. आपण याला घर समजावून बसलो शरीराला, पण घर रिकाम होतं का नाही. रिकाम होणं घराचा धर्म आहे. बांधलेलं घर किती दिवस राहील बघ, त्याची काही काल मर्यादा आहे की नाही. मंदिर आहे, मंदिर जाऊन द्या, घरावर नको, मंदिरावर घ्या. मंदिर बांधल्यानंतर किती दिवस राहतो, परत परत त्याचा जीर्णोद्धार होतो की नाही. म्हटले तसं शरीर आहे, ते सुद्धा काय आहे, अनेक विघ्न यामध्ये आहेत. म्हणता मी माझे घर खरं वाटतंय का आपलं आहे. म्हटले काया कुटी या निराली, जमाने भर से 10 दरवाजे वाली, जमाने भर से. ही काया कुटी आहे, हिला किती दरवाजे आहेत, 10 दरवाजे वाली, जमाने भर से. या खिडक्या आहेत शरीराला दिलेल्या. सबसे सुंदर
आँख की खिड़की सबसे सुंदर आँख की खिड़की 10 दरवाजे वाली जमाने भर से काया कुटिया निराली जमाने भर से सुनते कर्ण नासिका सूंगे सुनते कर्ण नासिका सूंगे वाणी करे बोला बाली जमाने भर से काया कुटिया निराली जमाने भर से किती सुंदर वर्णन आहे बघा काया कुटिया निराली हे या जमान्यात वेगळी अशी बनवलेली कुटी आहे शरीर 10 इंद्रियों के 10 दरवाजे हे 10 दरवाजे आहे परंतु त्या 10 दरवाजांना उघडणार दार सगळं ज्ञान करणार जर इंद्रिय असेल तर ते कोणतं आहे नेत्र नेत्र डोळ्याने माणूस सगळं बघतो आणि मगच काय करतो क्रिया करतो तशी क्रिया होईल का बघितल्याशिवाय क्रिया होऊ शकत नाही आणि बघितलंच नाही तर तो क्रियाशील होऊ शकत म्हणून म्हटले सबसे सुंदर आँख की खिडकी ही डोळ्याची खिडकी सगळ्यात सुंदर बनवली ज्याचे डोळे गेले त्याला जग संपलेला ज्याचे पाय गेले त्याला फिरणं संपलेलं ज्याचे हात गेले त्याला भजन आणि भोजन संपलेलं आहे घालील लोक घालतील परंतु स्वतः तो करू शकत नाही आणि म्हणून सावध जाग पूर्णाभंग काही सुटू शकत नाही गोरख बाबा सुटल का तुम्ही एकदा घेतला होता दिंडीत हा भंग उठा जागे वारे कुठं घेतला होता सांगू का आश्वी मध्ये बरोबर आहे का विठ्ठला विठ्ठला तुम्ही म्हणाल गुरु बाबा कीर्तन करायला लागले म्हणून तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारुळी ज्यावेळी दिंडी चालते सर्वांना माहित आहे आपल्या दिंडीमध्ये आनंद आहे नियम आहे नियमात आहे का नाही सर्वांनी एक लाईन मध्ये चालणे हरिपाठाच्या टायमात हरिपाठ कीर्तनाच्या टायमात कीर्तन भोजनाच्या टायमात भोजन नाश्त्याच्या टायमात परंतु मी नाश्ते आणि जेवणच माग पुढं 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 माग पुढं करू करू किती वर्ष झाले आता कोरोनानं दिंडीच बंद करून टाकली किती वर्षापासून हे माहित आहे का बंद आहे म्हणून किती वर्ष झाले 3 वर्ष झाले बंद होऊन तर 3 वर्षात किती लोक थकले असतील हे सांगा जर शरीराला चालतं ठेवायचं आहे शरीराला जगवायचं आहे तर डॉक्टर सुद्धा सांगतात चालल्याशिवाय पर्याय नाही जोपर्यंत शरीराची हालचाल करत नाही तोपर्यंत माणूस त्याचं आयुष्य वाढवून घेऊ शकत आयुष्य वाढवायचं असेल तर हालावं लागेल चालावं लागेल परंतु कोणासाठी स्वतःसाठी हलतो चालतो बोलतो परंतु आता एकदा ज्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी आपण उपस्थित आहोत आणि ज्यांना द्यायचं आहे स्मरण यांचं आहे आणि द्यायचं कोणाला आहे परमात्म्याला द्यायचं आहे मग घ्यायचं कोणाकडून त्याचंच घ्यायचं नाव विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा Kumai
अंतकरणापासून भावाने आणि प्रेमाने श्रवण करत आहात सगळे. परंतु मी माझा वेळ चुकणार नाही, ध्यानात ठेवा. 12 वाजले. आता माझ्याकडे किती वेळ आहे शिल्लक? बोला. अर्धा तास. तर 15 मिनिटं अभंगावर आणि 15 मिनिटं ज्यांच्यासाठी आलो त्यांच्यासाठी वेळ देणार आहे. सर्वांनी भजन करा. विठ्ठला 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 काय विषय आहे? काया म्हटले शरीर, देह मिळाला आपल्याला, मिळाला का नाही? मानव देह आपल्याला धारण केलाय का नाही? आपण शरीराने तर आहोत की नाही? सगळे मिळालेला आहे. आणि चांगलं कर्म करत असेल तर त्याला कळालेलाही आहे. काहींना मिळाला नाही, कळालाही नाही. अशा आहेत का नाही? काहींना मिळालं पण कळलेला नाही. आणि मिळालाही आहे आणि कळालाही आहे. कुणाला आहे? संत महात्मा आहे, त्यांना मिळालाही आणि कळालाही. कारण म्हटलेलं आहे हे आयुष्य किती आहे? म्हटले आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर वाहा, ध्यानी रहा हरी. आयुष्य चाललंय, संपलेलं आहे. ध्यान कुणाचं धरायचं आहे? ध्यानी रहा श्रीहरीच्या. आणि श्रीहरीचं ध्यान करायचं असेल तर सावध करायला पहिला आपला भाव जर प्रगट करायचा असेल तर कुठं करावा? संत चरणी भाव धरा, संत चरणी भाव धरा, संत चरणी भाव धरा, संत चरणी भाव धरा, क्षण नाम स्मरा, क्षण क्षण नाम स्मरा, क्षण क्षण नाम स्मरा, मुक्ती सायुज्यता बना, मुक्ती सायुज्यता बना, मुक्ती सायुज्यता वरा, मुक्ती सायुज्यता वरा, हेची करा बापानो, हेची करा बापानो, धनदार पुत्र जन्म, धनदार पुत्र जन्म, हेची करा रे बापानो, हेची करा रे बापानो, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. वा. असं जर गायला असलं तर कीर्तनाचं 2 तास पण लिमिट आहे. संत चरणी भाव धरा, क्षणा नाम वृत्ती सायुज्यता वरा, हिची करा. काय म्हटलं? बापान. जे मोठी लोक असतात ना ते छोट्याला सुद्धा आदरानं बोलत असतात. जे मोठी लोक असतात ते छोट्यांना सुद्धा आदरानं बोलत असतात. आमचे विठ्ठल बाबा घुले संस्थेमध्ये होते. कोणी जरी संन्यासी त्यांच्याकडे शिकलेले मंडलेश्वर पदाला पोहोचलेले विद्यार्थी
ज्यावेळेस त्यांच्या दर्शनाला यायचे भोलेबाबांच्या आळंदीमध्ये, ज्यांच्याकडे विद्या ग्रहण केलेली त्यांच्या पुढे नम्र व्हायला माणसाला लाज वाटली नाही पाहिजे. आणि जर तो लाजत असेल तर तू आहे त्याच्या विद्येवरती. विठ्ठला संन्यास धर्म मोठा आहे, परंतु तिथं काय केलेले आहे, विद्या ग्रहण केलेले आहे, तिथं नम्र व्हावं लागेल. तू कितीही मोठा झालेला असेल, परंतु तू तुझ्या आईजवळ काय आहे, त्या आईचं लेकरू आहे. लेकरू आई पुढे कितीही मोठं पद असलेला मुलगा असेल तर तो समोर जर आला आणि आई त्याच्या समोर आहे, मला सांगा कोणी कोणाला नमस्कार घातला पाहिजे? बोला, कोणी कोणाला घातला पाहिजे? माता म्हणून त्या मुलानं आईच्या चरणावरती डोकं टेकावं आणि आईना अंतकरणातून त्याच्या त्या पदाला नमस्कार करावा. कारण तिथपर्यंत पोहोचणं, तिचाच गुण अंगात उतरल्याशिवाय मुलगा तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. आशीर्वाद कोणाचा आहे म्हटले? मातेचा. आशीर्वाद कोणाचा आहे? पित्याचा. आशीर्वाद कोणाचा आहे? ज्याने ज्याने हाताला धरून आपल्याला चांगलं कर्म शिकवलं असेल अशाचा काय आहे? आशीर्वाद. आशीर्वाद कोणाचा आहे? कसा महाराज या ना मग लग्नाला. मी लग्न बंद केलं. माझं कोणाशी काही, मला वाटलं एखाद्या कार्यामध्ये आपला अपमान होतोय, ज्या ठिकाणी अपमान होत असेल अशा ठिकाणी जाणं योग्य आहे का सांगा? बोला बसलेले सगळे, जाणं योग्य आहे? मग मी टाळलेला. मी म्हटलं मला लग्नाला बोलू, हात जोडून विनंती आहे, तुम्ही कुंकवाच्या कार्यक्रमात बोलवा, नंतर सत्यनारायण असेल तर घरी ये, परंतु मोठ्या उत्सवामध्ये तुमच्या आनंदामध्ये बाधा आणू नका. खरं ना, ज्या दिवशी लग्न असायचं त्या दिवशी मी कधी टायमावर या शरीराला देऊ शकलेलो नाही. मी म्हटलं का बरं आटापिटा करायचा? तेच नाही, लग्नाचंच नाही सांगत महाराज. रामनवमीचा दिवस झाला, या ठिकाणी या स्टेजच्या पाठीमाग किती दिवसापूर्वी स्टेज होतं, बोला बसलेले, आबाचा कार्यक्रम झाला. त्या दिवशी ठरवलं या ठिकाणी उभं राहायचं तर नियमात राहायचं, वेळेवर राहायचं. मी तत्व धरले. रामनवमी महाराज 10-12 कीर्तन झाले आणि जवळ नाही झाले, 2-2 कार्यक्रम झाले. इथंही झाले, औरंगाबादलाही झाले, जालन्यालाही झाले. मी ठरवलं ज्या ठिकाणी कीर्तन करायचं त्या ठिकाणचं खायचं नाही, अन्न खायचं नाही, पाणी प्यायचं नाही, तिथलं धन घ्यायचं नाही. आणि जर खोटं असेल तर माझ्या बरोबर जे मंडळ आहेत त्यांना विचारा, मग महाराज तुम्ही चालू कसं करायला, एवढी मोठी गाडी, एवढा मोठा प्रवास, मग येण्या जाण्याचं काय? ही चिंता सगळ्यांना. परंतु मला विश्वास आहे, मी जर चांगलं काम करत असेल तर ते चालाय पुरतं तिथं पोहोचेल. कुठं? जिथं मी वास करतोय, निवास करतोय. कुठं करतो? आश्रम आहे का त्या ठिकाणी? तिथं काही कमी नाही आहे, ते ध्यानात घ्या. आणि ज्याला कमी असेल त्याने तिथं येण्याची लाज ठेवू नये. ते मिळाल्याशिवाय राहणार नाही. फक्त काय पाहिजे? विश्वास. आणि विश्वास जो फलदायक म्हटलं. जोपर्यंत होते तोपर्यंत करायचं. ज्या दिवशी लोक कंटाळतील त्या दिवशी राम राम विठ्ठला. आयुष्य जात आहे संत चरणी भाव धरा, क्षणा क्षणा नाम स्मरा, मुक्ती सायुज्यता. कुणाला मुक्ती नाही पाहिजे? शेवटची मुक्ती कोणती आहे बाबा? सायुज्य. शेवटचा मोक्ष कोणता आहे? मोक्ष कोणता आहे? मोक्ष सायुज्यता जोडे म्हटलेलं आहे. मुक्त व्हावं वाटतं ना, मेल्यानंतर काय व्हावं? मुक्त व्हावं.
परंतु सायुज्य मुक्ती म्हणजे प्रत्यक्ष देवाचं सानिध्य. त्या ठिकाणी काही कमी नाही. तो देवाजवळच राहतो, देव त्याला लांब करत नाही. आणि सायुज्य मुक्ती घ्यायची असेल तर चांगलं काम करावं लागेल. भाव कुठं ठेवा लागेल? आपला भाव कुठे आहे? आपल्या भावावरतीच हा भाव आलेला आहे. हो, आपला भाव इथं आहे का? कीर्तनात असल, आता घरी गेला असल भाव. कारण भाव कुठेही ठेवू शकत नाही माणूस. भाव का म्हटलेले, भाव का भूका हूं मैं, बस भाव ही एक सार है. भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है. अन्न धन और वस्त्र भूषण कुछ न मुझको चाहिए. आप हो जाए मेरे, यही मेरा सत्कार है. भाव का भूखा हूँ मैं, बस भाव ही एक सार है. भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार. भाव बघितला विदुराकडे, काय केलं त्या भावाने? अरे म्हटले कन्या खावायला लागला भावाला. त्या भावामुळे देवाला काय करावं लागलं? कन्या खावा लागला. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या, विदुरा घरच्या भक्षुनी कन्या. परमानंदे झाला मनमोहन मुरलीवाला. कन्या गोड लागला आणि 56 भोग त्यागले. कुणाचे? सगळं काही डेकोरेशन तयार होतं, परंतु त्या डेकोरेशन कडे पाहिलं नाही कोणी देवाने. आणि कुठं गेले? जिथं भाव जागलेला होता, देव त्या ठिकाणी उभा होता. त्या ठिकाणी खावं लागलं. सुदामजीचे पोयाचा भाव तिथं पोहोचला. कुठं? जिथं देव आहे त्या ठिकाणी त्या पोह्याच्या रूपानं भाव. शबरी के बेरक सुदाम की टावर, शबरी के बेरक सुदाम की टावर. रुचि रुचि भोग लगावे, उद्धवजी चल विदुरा घरी जावे. उद्धवजी चल विदुरा घरी जावे. शबरी के पैर सुदाम जी के चावल. शबरी के पैर सुदाम जी की चावल. रुचि रुचि भोग लगावे. भवजी चल विदुरा घर जावे. भवजी चल विदुरा घरी जावे. फक्त विदुराचं निमित्त आहे, पण आणखीन दोघांचं सांगितलं त्याच्यामध्ये. शबरी के बेर. आणखीन कोणाचा भाव खाल्ला देवानं? शबरीचा. मी रात्री सांगितलं प्रवचनामध्ये. शबरीचा भाव ग्रहण केला देवानं. शबरी के बेर सुदाम जी की चावल. रुचि रुचि भोग लगाई. बोर खाण्यासाठी शबरी जवळ जावं लागलं आणि पोहे देण्यासाठी सुदामाला देवाजवळ जावं लागलं. म्हणजे खातो, परंतु ठिकाण काय करतो? तो बदलत राहतो. आणि अशा देवाचं स्मरण केल्याने चुकवी व्यथा जन्माच्या. मग जन्माच्या व्यथा चुकतील का नाही? संत चरणी भाव धरा, क्षणा क्षणा नामस्मरा. मुक्तीचा युद्धतावरा हिची करा बापा. बापानो फक्त यांनीच नाही म्हटलं नामदेवरायांनी, आणि नाथबाबांनी म्हटलेलं आहे. करा रे बापानो साधन हरीचे, जनी करणीचे करू नका. जिने नाही जन्म यमाची यातना, ऐशी या साधना करा काही. ऐशी या साधना जेणेकरून
आणि यमाची यातना येणार नाही शरीराला. अशी साधना करा. आणि ती साधना कोणती आहे म्हटले, न विसरणं त्याला, देवाला न विसरणं हीच मोठी जीवनाची साधना आहे असे नामदेवराय म्हणतात. विष्णुदास विनवी नामा हो विष्णुदास विनवी नामा दास विनविनामा विष्णुदास विनविनामा उडू नका भवकामा हो उडू नका भवकामा भूलू नका भवकामा भूलू नका भवकामा धरांतरी निज प्रेमा धरांतरी निज प्रेमा धरांतरीच्या प्रेमा प्रेमा धरांतरीच्या प्रेमा नचुका नेमा हरी भक्ती नचुका नेमा हरी भक्ती नंदनवर पुत्र हो बंधु सोयने पिशुणा धनदारा पुत्र जना बंधु सोय रे पिसुन सर्व मिथ्या आहे शरण निघा देवासी शरण
शरण शरण शरण विष्णुदास विनविनाम बोलो नका भव कामा धरा अंतरी निज प्रेमा न चुकाने हरी भक्ती. अंतरात्म्यात जो बसलेला आहे त्याला जागवायचा. जाग झाल्यानंतर पहिलं जाग केलं कुठं? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये उठा जागे वारे आता. आणि नंतर परत जागे करतात. भूलू नका भव कामा धरा अंतरी निज प्रेमा. त्याने काय होईल? न चुका नेम हरिभक्ती. नेमानं शरीराला जर जगायचं असेल तर दररोज नेमानं काय करावं लागेल? बोला ना. खावं लागल का नाही? हो म्हणा. आम्ही आमचं द्यावं लागेल की नाही? शरीराला जर चांगलं ठेवायचं असेल तर शरीराला दररोज स्नान घालावं लागेल. याच्यावर खूप खर्च आहे. हे चालता फिरता बंगला आहे, चालतं फिरतं गाडी आहे, याला सजवावं लागतं. तुम्ही सजून आले की नाही मला सांगा बरं. सगळं सजून आलेले आहेत की नाही? प्रत्येक जणानं काय केलेलं आहे? कपडे चांगले घातलेले आहे, तिलक लावलेला आहे. हा आपला धर्म आहे. चांगलं शरीराला ठेवणं या त्याच्या अंतरात्म्यामध्ये जो बसलेला आत्मा आहे त्याला, शरीराला, या देहाला चांगलं ठेवणं जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचं काम आहे. मग निज प्रेम जर जाग झालं तर त्याची हरिभक्ती म्हटली. भूलू नका भव कामा धरांतरी निज प्रेमा न तुकाने हरिभक्ती. आता तुम्ही जर आता सेल्फी काढायला लागले कीर्तनात, तर कीर्तनात बसलेल्यांनी कोणाची सेल्फी घ्यायची? तुम्ही दोघं नवीन आहेत महाराज, यांना सगळ्यांना महाराज माहिती कसं आहे, म्हणून तुम्हाला माफ आहे. बरोबर आहे का? माझाही मोबाईल, माझा 10 मिनिटं मी मोबाईल नाही उचलला तरी 7-8 मिस कॉल पडलेले राहते. खोटं नाही. मी किती तास उचलत नाही त्याला? 2 तास खाली पडेल. गच पडून राहायचं का नाही मोबाईलने म्हणतो, माणसाने नाही, कोणी मोबाईलने गच पडायला पाहिजे. कुठं? कीर्तनात. इथून पुढे ध्यानात ठेवा, कोणत्याही कीर्तनात वगैरे आपला धर्म आहे. आपण ज्या कामासाठी उतरलेलो आहे ते काम पूर्ण झाल्याशिवाय दुसरीकडं माणसाचं चित्त गेलं नाही पाहिजे. म्हणून हे जे कुटुंब आहे, माझी 5 मिनिटं फक्त बाकी आहे, वेळ संपलेला आहे. 12:25. ज्या संत महात्म्याने
आपल्या अंतरात्म्यातला भगवंत जागा केला, त्यांचं भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. हो. हे जे कुटुंब आहे, मी तर 10-15 मिनिटं देणार होतो, पण 5च मिनिटं उरले. आता मी तरी काय करू? आपण सुद्धा पूर्ण म्हणत नाही. आता उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माता, तो कवी व्यथा जन्माच्या विष्णुदास नवे नामा, भूलू नका भव कामा, दरांतरीने ज प्रेमा, न चुकाने हरी भक्ती. सगळे कनेक्ट माझ्याशी. हे जे पात्र आहे ही आई आहे, आणि इकडलं जे पात्र आहे ते तिचा मुलगा आहे. मी कायम, कारण हे ज्या बसलेल्या आहेत ना आता सध्या, यांच्यात त्या पण बसलेल्या राहायच्या काही दिवसापूर्वी. बरोबर आहे का? तुमच्यात बसलेल्या राहायच्या का? तुम्हाला माहित होतं का त्या बाईचा स्वभाव कसा होता, किती चांगला होता. त्यांचे भाऊ पण बसलेले आहेत माझ्यासमोर. त्यांनी दोघांनी एकाच आईच्या पोटातून जन्म घेतला. बहीण एवढी जर गोड असेल तर भावाचाही स्वभाव तेवढाच गोड असणार. मला नाही माहिती, मी अनुभवल्याशिवाय सांगू शकत नाही, बिलकुल नाही. तिला अनुभवलेलं होतं मी. आणि मी माझी जी जन्मदाती आई आहे, या माऊलीचा चेहरा आणि माझ्या आईचा चेहरा एक आहे, एक. आणि लेकरासारखं जीव लावायची. मी कधीच जीवनात वाढदिवस केला नाही, कधीच. परंतु योग बघा, मरायच्या आधी कुठं? मेघूभाऊच्या घरी, तिथं जवळ. घरी बोलवलं, सगळे आले घरातले, इथले पण तिथं आलेले होते. हा मी एकही शब्द खोटं बोलत. सगळ्यांनी ऑप्शन केलं. तिथंच विषय झालता. म्हटलं मी तुमच्यामध्ये माझी काय पाहतो? आई पाहतो. बोललो होतं का? म्हणून मला बऱ्याचशा गोष्टी काय आहे स्पष्ट सांगण्याची सवय लागलेली आहे. आणि स्पष्ट माणसाला जमत. ध्यानात घ्या, एखादा माणूस स्पष्ट बोलत असेल तर त्याची स्पष्टता माणसाला दुःखाला कारणीभूत होते. त्याच्यामुळं माणसं त्याचा विरोध करतात. हो, मी सांगायचं तर जर ती माझी आई आहे तर मग हे असलेले हे लेकर माझे कोण झालेत? बोला. तिचे असणारी लेकर काय झाले? माझे भाऊ. त्याच्यातला कोणता गेला? मोठा गेला. म्हटले त्याला त्याच्या कर्माने नेलं. परंतु आता आपलं कर्म वाचलेलं आहे. आपल्याला कर्म कसं करायचं मी पाहतो या दोघांना. माझ्या बिलकुल बाजूला आहे, बाजूला. ज्या दिवशी महाराज त्या बाबाचं शरीर शांत झालं, पहिला फोन मला होता. बाबा दादा गेला. काहीच बोललो नाही. गेलं म्हटल्यानंतर काय बोलणार? परंतु दुःख सगळं गिळलं. रात्री येऊन त्याची मौत केली. घरी माहित नाही, घरी माहित नाही. ही गोष्ट मी आहे. सांगितलं ह्या लहान लेकरांना सांगू नका, रात्रभर यांना झोपायला. कोणी आलं नाही. सकाळी मी तिथे होतो त्यांच्या घरी. रोग कोणता होता? कोरोना. मी ज्या ज्या ठिकाणी गरज पडली त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे.
मला तर काही रोगाने धरलं नाही. आणि ज्यांनी खवदव केली या सगळ्या लोकांनी, यांनाही रोगाने धरलं. सांगा हे उपकार कुठं फेडू शकतो माणूस? असं म्हणू शकत नाही माणूस का काही केलं नाही. माणसाचा व्यवहार सांगतो केलेला आहे की नाही. हे दोन मला कीर्तन आज इथं करायची वेळ महाराज, हे दोन आहे, शिवाजी भाऊ पण आणि या आई पण. हे दोन पात्र असे होते. नामदेव महाराज पटाड्यांचं कीर्तन जिथंही असत या परिसरामध्ये, तिथं तेव्हा ते हजर राहायचे. एवढे त्यांचे भक्त ते निश्चिम होते. त्यांचे ज्यावेळेस शरीर शांत झालं महाराजांचं, तर हे तिथं गेले होते. धार्मिकतेची आवड असणारं कुटुंब आहे की नाही? जे संस्कार आई वडिलांचे होते, तुम्हाला सांगतो, त्यांनी कधी चार पायाच्या गाडीचा उपभोग घेतला नसेल. एवढी संपत्ती होती, घेतला का? 4 पायाच्या गाडीत बसले असतील का ते? परंतु तुम्हाला बसवण्यासाठी तुम्ही अशा 100 गाड्या उभा करतील, एवढं काय सोडून गेलेलं आहे. मला जास्त काही सांगायचं नाही. फक्त माणसानं आता उरलेलं फक्त आपलं जे जीवन आहे ते चांगल्या कर्मामध्ये घालावं, हीच मी ईश्वराच्या आणि सद्गुरू गोविंदगिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. एकदा सगळ्यांनी दुःख मानायचं. दररोज नवीन जीवन माणसाला सुरुवात करावं लागतं, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. कसं राहो? सुबह का बचपन हंसते देखा, दोपहर के मस्त जवानी, शाम का बुढ़ापा ढलते देखा, रात को खत्म कहाँ. रात्र प्रत्येकाच्या जीवनामध्ये रात्र होणार आहे, परंतु ती रात्र होण्याच्या आत जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत चांगलं कर्म करा. आणि ज्यानं कर्म जसं केलं असेल तर मी सांगतोय, देवन आणि अनेक संत बोलले आहे, कधी जीवनाचे सार घ्यावे जाणोनी सत्वर, कधी जीवनाचे सार घ्यावे जाणोनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपले जाणण्याचे कष्ट. आत्मा भोगितो ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. करसे कर्म करे विधी नाना, मन राखे जही कृपा निधाना. झालेली सेवा तुम्हा सर्व माय बापांच्या चरणी माझं हे वाक पुष्प समर्पित करतो. आलेले अतिशय काळजीनं आलेले, आज म्हणावंच लागेल, माझ्या टायमात हजर राहिले. महाराज 5-5 मिनिटं वेळ झालेल्यांना मी खाली बसवलं बाकीच्या ठिकाणी, पण आज नाही बसवलं. कारण मी कुठे आहे आज? मी माझ्या गावात आहे. कुठे आहे? मी ज्या ठिकाणी राहतो तिथं आहे. माझ्या जागेवर तुम्हाला बोलून अपमान करणं चांगलं आहे? चांगलं आहे? बिलकुल नाही. आणि ईश्वर कोणाचा जर अपमान केलं तर अपमान करणाऱ्याला माफ करत अजिबात नाही केलेलं. सगळे उदाहरण पहा. द्रौपदी हसली, त्याचा परिणाम महाभारत आहे. कसं हसावं कसं रडावं हे प्रत्येकाच्या हातात आहे. म्हणून म्हटले, काम करते रहो
नाम जपते रहो पाप की वासना उसे डरते रहो कृष्ण गोविंद गोपाल गाते रहो कृष्ण गोविंद गोपाल गाते रहो. आता सगळ्यांनी 2 मिनिटं त्यांच्या नावाने माझ्या पाठीमागे हाताने टाळे आणि मुखाने सगळ्यांनी नामस्मरण करायचं आहे. नामस्मरण तीनच देवाचं केलं जातं, तोच तिन्ही रूपानं प्रगट आहे. सगळ्यांनी टाळ पापदाच्या गजरामध्ये एकदम शांत असं वाटलं पाहिजे. त्या भजनात आपण आनंदित झालेलो. हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय